नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारी करताना काळजी घ्या. तयारी कराच मी असं तुम्हाला म्हणेल, कारण हे जे नवीन 5 बदल होणार आहे हे कदाचित तुमच्यासाठी योग्य असू शकतात किंवा काही विद्यार्थ्यांसाठी अयोग्य पण असू शकतात. आता योग्य की अयोग्य हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असणार आहे. त्यांचे पाठीमागचे मतमतांतर बेस जो असेल त्याच्यावर त्यांची मतमतांतर असू शकतात. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मला कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक 5 मुद्दे त्यांनी काय सांगितले हे 5 मुद्दे तुम्हाला मी पटवून सांगतो. मग ह्या 5 मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण अभ्यास मात्र जोरात चालू ठेवा, कारण येणारी ऍड मोठी असणार आहे आणि तुम्हाला सध्या 3 ते 4 महिने तुमच्या हातात आहे. चांगला अभ्यास झाला पाहिजे. इथे आपण बघूया टेट शिक्षक भरती 2025 कशी होणार आहे, निवड कशी केली जाणार आहे, म्हणजेच बदल योग्य होणार की अयोग्य, थोडक्यात आपण समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने महाराष्ट्रात नंबर 1 काम करते. इग्नाइट अकॅडमी आता मागच्या वर्षात झालेली शिक्षक भरतीमध्ये 1025 प्लस विद्यार्थी आपले शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, तीच टीम घेऊन तुम्हाला आम्ही टेटची बॅच परत एकदा अनाउन्स करतोय. ह्या टीम मध्ये कृष्णा पाटील सर, योगेश बोबडे सर, बाळासाहेब बोडके सर, अमोल गाडेकर सर, विजय शेळके सर आणि बाळकृष्ण डाके सर सर मी सुद्धा असणार आहे. सो या टीम बरोबर तुम्हाला अभ्यास करायचा. ह्या बॅच मध्ये गुरु पॉइंट 3.0 ची बॅच आहे. बॅच चालू झाली 19 नोव्हेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. लगेच बॅच जॉईन करा. अजिबात वेगळा विचार करू नका. तुम्ही कुठे कोर्स केला असेल, कुठे अभ्यास झाला असेल तरी पण मी तुम्हाला सांगेल की बॅच जॉईन करा, कारण येणारी एक्झाम तुमची स्पर्धात्मक असणार आहे, स्पर्धा असणार आहे. स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल आणि त्याच्यातनं शिक्षक व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही अभ्यास चांगला करायला पाहिजे, कारण हे बदल कदाचित तुमच्यासाठी योग्य असू शकतात. IPS पॅटर्न ही होणारी एक्झाम आहे. ह्या बॅचची फी तुम्हाला फक्त 2999 प्लस GST आहे. आपली जर न्यू स्टुडंट असाल तुम्ही तर 500 रुपये तुम्हाला ऑफ आहे पहिल्या 500 विद्यार्थ्यांपर्यंत, आणि ओल्ड स्टुडंटला ऑफर व्हॅलिड होती 18 नोव्हेंबर, पण आता हरकत नाही. याच्यात आता ही बॅच तुम्हाला 2999 मध्ये उपलब्ध असणार आहे. सो लगेच बॅच जॉईन करू शकता तुम्ही. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. आणि हा रिझल्टच तुम्हाला सांगतो की इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रात नंबर 1 या क्षेत्रामध्ये काम करते. आता बघा, बदल तुम्हाला सांगतोय. नवीन बदलाबाबत प्रस्ताव येण्याचं कारण काय, हा नवीन बदल का करायचं ठरलं, इथून मागे व्यवस्थित चालू होतं का नव्हतं, मग म्हणजे इथून पाठीमागे झाल्या ज्या भरती प्रक्रिया होत्या त्यात काहीतरी गडबड झाली आहे म्हणून तर नवीन बदल लागू करण्यात येत आहे. मग नवीन बदल लागू करण्याचा उद्देश त्यांनी ते सांगितलाय. काय सांगितलंय, सद्यस्थितीमध्ये राज्यातील शिक्षक भरती ही राज्य स्तरावरून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुण, म्हणजे टेट मध्ये तुम्हाला जे गुण मिळतात त्या प्राप्त गुणांवरती व इतर निकषांनुसार राज्य स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था म्हणजे ZP असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल, शिक्षकांच्या रिक्त भरतीचा कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत ही कार्यवाही अशीच होती, या पद्धतीने होती. आता इथून पुढे सुद्धा काय असणार आहे, अशीच असणार आहे. म्हणजे तुमच्या टेटच्या मार्कांवरतीच तुमचं सिलेक्शन आहे. टेटचे गुण जे असतील ना त्याच्यावरती सिलेक्शन, पण हे गुण तुम्हाला आता कदाचित तुम्हाला जिथं पाहिजे तिथे कदाचित शिक्षक म्हणून रुजू करणार आहेत. म्हणून म्हणतोय गुण चांगले पडले पाहिजे. आता मागच्या वर्षाचा त्यांनी अनुभव सांगितलाय. सन 2024 मध्ये एकूण 21,678 रिक्त पदांपैकी 19,986 शिफारस झाली आहे. एवढ्या पदांसाठी एवढी शिफारस झाली, बाकीची विद्यार्थ्यांची शिफारस झालीच नाहीये. ही पदभरती करताना स्थानिक स्वराज्य संस्थात निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी पात्र ठरविल्यामुळे आता म्हणजे उदाहरणार्थ एक उमेदवार आहे, हा एक उमेदवार आहे, त्याला प्राधान्यक्रम दिले होते, त्यांनी प्राधान्यक्रम सगळे सेट करून टाकले, ऑल केले, ऑल लॉक केले, त्याची निवड झाली. कुठे झाली, फॉर एक्झाम्पल नाशिकचा उमेदवार आहे आणि त्याची निवड झाली कदाचित जालन्यामध्ये, कदाचित रत्नागिरीमध्ये. ओके, मग त्यांनी काय सांगितलंय, पात्र ठरवल्यामुळे उमेदवारांची त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया केल्यानंतर उमेदवारांकडून आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. निवड तर झाली उमेदवाराची, रत्नागिरीला माझी निवड झाली आहे, मी नाशिकचा आहे, मग स्वतःच्या जिल्ह्यात बदल करून मागणी करणे हा पहिला मुद्दा त्या विद्यार्थ्याकडून आलाय. दुसरा, निवड झालेल्या पदावर रुजू न होणे. जर माझी बदली तुम्ही करू देत नाही नाशिकमध्ये, मग मी रत्नागिरीला जाणार नाही, मी रुजू झालोच नाही तिथे. तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी निवड झालेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीस उपस्थित न राहणे. माझी निवड खाजगीमध्ये झाली पण कुठे झाली, ती सिंधुदुर्गला झाली, मला सिंधुदुर्गला जायचंच नाही, मी मुलाखतीला गेलोच नाही. मग ह्या कारणांमुळे मुलं का जात नाहीये, निवड होऊनही मुलं तिथे रुजू होत नाहीये, निवड होऊनही मुलं जिल्हा बदलीचे विनंती अर्ज करतात, निवड होऊनही मुलं मुलाखतीला जात नाही, त्यांच्या निवडीनुसार त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना देऊनही मुलं जात नाही. का, कारण विद्यार्थ्यांची मागणी पहिली काय, मला माझ्या जिल्ह्यात दिलं तर बरं होईल, कारण शिक्षण सेवक म्हणून काम बघायचं
घ्यायचंय, 3 वर्ष तर पेमेंटच देणार तुम्ही, 15,000 16,000 पेमेंट देणार आहात. सो त्याच्यावरती मला अवलंबून राहायचं असेल तर मी जाणार नाहीये. त्यापेक्षा तेवढ्या सॅलरीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी पैशात मी वेगळं काम करून क्लास करून मी इथे सुद्धा गुजराण करू शकतो, माझ्या जिल्ह्यात राहू शकतो, नातेवाईकांच्या जवळ राहू शकतो. सो विद्यार्थी जात नाही असं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे हा मुद्दा पुढे आलाय काय की नवीन बदल करावे लागतील. आता नवीन बदल करायचे म्हणजे फक्त टेट किंवा शिक्षक भरतीसाठीच नवीन बदल आहे का? इतर एक्झामसाठी नवीन बदल केलेले आहेत का? यस केलेले. त्याच्यावरूनच त्यांनी हे अनुमान लावून इथे बदल करण्याचं ठरवलं. मग काय बदल करायचं? 5 पर्यायानुसार होऊ शकतो शिक्षक भरतीत बदल. मग त्यांनी सांगितलंय की बघा काही त्यांनी प्रस्ताव पण दिले बघा. शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी विविध पर्याय दर्शवणारा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव समोर आला. सदर प्रस्तावासाठी त्यांनी शासन निर्णय काढला आणि 20 ऑगस्ट 2024 मध्ये एक समिती, एक अभ्यास गट नेमला आणि हा अभ्यास गट नेमल्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सादर केलेल्या 5 पर्यायांवरती सांगोपांग चर्चा करण्यात आली. 5 पर्यायावरती विचार करण्यात आला. मग त्यातला बघा एक एक पर्याय आपण बघूया. हा पहिला पर्याय आहे. हा दुसरा पर्याय, उमेदवारांना जिल्हा निवड करता येणार, याच्यावर चर्चा झाली, ती पॉझिटिव्ह झाली. काय सांगितलं मग त्याच्यामध्ये बघा. प्रस्ताव पर्याय क्रमांक 3 हा उमेदवारांना जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन त्या जिल्ह्यासाठी रिक्त पदांसाठी उमेदवारांना विचारात घेतल्यास उमेदवार त्याच्या सोयीच्या जिल्ह्यात निवडले जातील. मला जर नाशिक पर्याय दिला, मला नाशिकमध्ये दिला, जालन्याच्या विद्यार्थ्याला जालना पर्याय दिला, परभणीच्या विद्यार्थ्याला परभणी दिला, पुण्याच्या पुणे दिला, त्यांचा जिल्हा निवडीचा पहिला जिल्हा मला हा पाहिजे. मग सांगितलं की जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना विचारात घेतल्यास उमेदवार त्याच्या सोयीच्या जिल्ह्यात निवडले जातील. दुसरा, या पर्यायानुसार राज्यातील अन्य विभागातील, उदाहरणार्थ आता त्यांनी उदाहरण दिलं बघा, हे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. कसं? पोलीस शिपाई भरती, त्यानंतर तलाठी भरती इत्यादी पदांची पदभरती करण्यात येत आहे आणि या भरतीमध्ये राज्यात एकाच वेळी अर्ज मागून उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत क्लिष्टता येत नाही. उमेदवार निवड झाल्यावर रुजू होण्याची शक्यता देखील अधिक राहील. आता उदाहरणार्थ रत्नागिरीचा एक विद्यार्थी आहे, नाशिकचा विद्यार्थी आहे. बघा, रत्नागिरीचा विद्यार्थी आहे आणि नाशिकचा विद्यार्थी आहे. दोघांना, नाशिकच्या विद्यार्थ्याला मार्क जास्त पडले. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की नाशिकच्या विद्यार्थ्याचे 140 मार्क आहे, रत्नागिरीच्या विद्यार्थ्याचे सपोज 130 मार्क आहे. मग निवड होताना नाशिकच्या विद्यार्थ्याची निवड रत्नागिरीला झाली आहे, पण हा रत्नागिरीला गेला नाही. मग त्याच्यानंतर याची व्हायला पाहिजे होती पण याची झाली नाही, कारण ह्याला जास्त मार्क आहे आणि हा नंतर गेलाच नाही. आता गेला नाही, रुजू झाला नाही, त्याने तसं कळवलं पण शिक्षण विभागाला. मग होतं काय? या ठिकाणी ही जागा रिक्त राहते. तिथला विद्यार्थी, लोकलचा विद्यार्थी, रत्नागिरीचा विद्यार्थ्याची निवड होऊ शकत होती पण तिथे जात नाही. रत्नागिरीच्या विद्यार्थ्याची निवड झाली पण कुठे झाली? त्याची निवड गडचिरोलीला झाली आणि हा पण गडचिरोलीला जात नाहीये. मग दोन्ही जागा रिक्त राहत आहे. मग त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना आपण काय देऊया? त्यांना त्यांच्या जिल्हा निवड देऊया. नाशिकचा विद्यार्थी शक्यतो रत्नागिरीची निवड करणार नाहीये. तो निवड देताना काय करेल? मग मला नाशिक द्या, नगर द्या, धुळे द्या, जळगाव द्या, ऍटलिस्ट मला नाशिकच द्या, नाही तर तो प्राधान्यक्रम पुढचे देणार नाही, नाशिकच द्या. मला भेटलं तर नाशिकमध्ये काम करणार नाही करणार आहे. पण तसं पण चालणार आहे, म्हणजे जागा रिक्त राहणार नाही असं त्यांचं ह्या पहिल्या निकषामध्ये म्हणणं आहे. दुसरं पण निकष याच्यामध्येच आहे, उमेदवार रुजू होऊन पदे रिक्त राहणार नाही. म्हणजे काय? त्यांनी सांगितलं अधिक शक्यता अशी राहील की रुजू होण्याची शक्यता वाढेल आणि पद रिक्त राहणार नाही. हे झाले 2 मुद्दे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की उमेदवार जास्तीत जास्त 20 प्राधान्यक्रम देऊ शकणार. म्हणजे बघा, प्राधान्यक्रम द्यायचं ठरलं, परत त्यांनी पुढची चर्चा अशी केली की 20 प्राधान्यक्रम द्यायचे. सगळे प्राधान्यक्रम लॉक नाही करायचे. पाठीमागे 2022 मध्ये जी अभियोग्यताधारक एक्झाम झाली टेट, त्यामुळे सगळे प्राधान्यक्रम लॉक करून टाकले. मग त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं कुठे कुठे निवड होणार आहे तो जाणार नाहीये. ही शक्यता वाढली, म्हणजे क्लिष्टता वाढली आणि शक्यता ही वाढली की मुलं रुजू होणार नाही. आणि तसं झालं. मग पुढे त्यांनी सांगितलं पर्याय क्रमांक 3 नंतर विचार करायचा झाल्यास पर्याय क्रमांक 5 बाबत देखील विचार करता येईल. या पर्यायानुसार पोर्टलवर आलेल्या जाहिरातीतील उमेदवारांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त किती 20 प्राधान्यक्रम घेऊन पदभरती केल्यास उमेदवार अनावश्यक प्राधान्यक्रम देणार नाही व जास्तीत जास्त उमेदवारांना निवड प्रक्रियेत यामुळे सहभागी होता येईल. विनाकारण तो जास्तीत जास्त देणार आहे. मग काय होतं? आतापर्यंत प्राधान्यक्रम देताना सगळे द्यायचे, मध्ये देऊन टाका सगळे, अगदी 1 पासून ते 100 पर्यंत प्राधान्यक्रम देऊन टाकले. कुठेतरी सिलेक्शन होईल माझं आणि मग तो जाणार नाही. मग त्या पर्यायाने काय? जागा रिक्त राहील किंवा अजून त्या प्रक्रियेला क्लिष्टता येऊन जाईल. त्या उमेदवाराचं काय म्हणणं आहे, का बरं जात नाही, जाणार आहे का नाही, त्यांनी कळवलं नाही, मग अडचणीचेच मुद्दे आहेत सगळे. मग त्यामुळे जास्तीत जास्त 20च प्राधान्यक्रम द्यायचे, त्याच्यावर द्यायचे आणि जे माहितीतले ते द्यायचे, जवळचे वाटतात ते द्यायचे. सर्वच प्राधान्यक्रम लॉक करता येणार नाही. साहजिक तो मुद्दा कंप्लीट पुढे आलाच. या कार्यपद्धतीमुळे उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असल्यास सर्वच प्राधान्यक्रम लॉक करतो व गुणवत्तेनुसार बऱ्याच उमेदवारांना त्यांच्या घरापासून दूरवर निवडले जाते. पर्यायाने उमेदवार रुजू होत नाही व यादीतील पुढील उमेदवारांना देखील संधी उपलब्ध होत नाही. संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे
पद देखील रिक्त राहत आहे, त्यामुळे उमेदवारांना अमर्याद प्राधान्यक्रम लॉक करणे देखील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. सर्व लॉक करता येणार आणि हा पण मुद्दा त्यांचा कंप्लीट झाला. आणि शेवटचा बदल न्यायालयाच्या अधीन असेल, कारण रिसेंटली 2024-25 जे आरटीचे ऍडमिशन आहे, आरटी 2009च्या अंतर्गत जे ऍडमिशन आहे इयत्ता पहिलीचे, त्यामध्ये त्याची केस कोर्टात चालली आहे. 25% प्रवेशाबाबत राज्य शासनाने बदल केले व सदर बदलांना माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या व शासनात सदरची प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे सुरू ठेवावी लागते. ही बाब विचारात घेता शिक्षक पदभरतीमध्ये बदल करण्यापूर्वी माननीय महाधिवक्ता व माननीय उच्च न्यायालयातील शासकीय विधिज्ञ यांचं मत घेऊन बदल करण्याबाबत योग्य तो बदल करणे योग्य राहील. त्यामुळे भविष्यात न्यायालयीन अडचण निर्माण होणार नाहीत. त्यांच्या अधीन राहून हे निर्णय घेतले जाणार आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 2025 मध्ये शक्यता जास्तीत जास्त आहे की हे बदल घडून येतील, हे बदल जाणवतील. का? कारण मागच्या प्रक्रियेमध्ये क्लिष्टता आल्यामुळे हे बदल घडतील. याबाबत तुम्हाला काय वाटतं, 2025 मध्ये हे बदल होणार का? तुमचे मत काय आणि बदल योग्य की अयोग्य मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो विद्यार्थी मित्रांनो, 2025 साठी टेट होणार आहे, त्याची तयारी जबरदस्त करा, चालू करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली आहे, कारण गुरु 3.0 ची बॅच चालू झाली आहे. कारण ऑलरेडी याच्या अगोदर गुरु 2.0 म्हणजे 2 बॅचेस आमच्या चालू आहेत, त्यात प्रचंड विद्यार्थी आहे. ही तिसरी बॅच तुमच्यासाठी आहे, लगेच जॉईन करा, कारण नंतरच्या बॅचला तुम्ही याल तर तुम्हाला उशीर होणार आहे. सो लगेच तयारी लागा. 2025 ची टेट येणार आहे, 3 ते 4 महिने तुमच्या हातात आहे. अभ्यास जबरदस्त करा, ह्या टीम सोबत करा, कारण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 टीम इथे काम करते. रिझल्ट त्यांचे बोलतात 1025 रिझल्ट आपण मागच्या वर्षात दिलेले आहे. शिक्षक म्हणून ते रुजू पण झालेले आहे. ही बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, 19 नोव्हेंबर पासून चालू झालेली आहे. ही सगळी बॅच तुम्हाला टेट बॅच होईपर्यंत बघायला मिळेल. नंबर ऑफ लेक्चर्स आहे, किती वेळेस बघू शकता, रिपीट करून बघू शकता, फास्ट फॉरवर्ड बघू शकता. लाईव्ह लेक्चर बघा, नाही बघायला मिळालं, लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं, रेकॉर्ड लेक्चर किती वेळेस बघा. पीडीएफ नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, काउन्सिलिंग अवेलेबल आहे, डाऊट सेशन पण अवेलेबल आहे. हे सगळी प्रोसेस तुम्हाला इथे मिळते, त्यामुळेच तो रिझल्ट येणार आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी जी बॅच तुम्हाला बघा 2999 प्लस जीएसटी पहिल्या 500 विद्यार्थ्यांमध्ये घेतला, 500 रुपये ऑफ आहे तुम्हाला. सो लगेच 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 जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप जे आहे हे डाउनलोड करा, त्यावरती तुम्हाला ती बॅच मिळेल. नाहीच मिळाली, काही अडचण असेल तुम्हाला मी नंबर दाखवतो, त्या नंबरला कॉल करा. हे आमचे रिझल्ट आहे, रिझल्ट बोलतात, रिझल्ट आम्हाला बोलवायची गरज पडत नाही. सो हे सगळे रिझल्ट आहे आणि हा अकॅडमीचा नंबर आहे, या नंबरला कॉल करा काही अडचण असेल तर, किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब का करा? कारण पुढची महत्त्वाची बातमी तुम्हाला हवी असेल तर महाराष्ट्रात एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला अपडेट डे टू डे देत असते, विथ प्रूफ देत असतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.